दादांनी मारुती स्तोत्र नाथांची जी प्रणव साधना आहे ती सुरू करण्यापूर्वी घेतली. तर का त्या ठिकाणी ठेवल्याच्या सुरुवातीलाच तर जी मारुतीची सगळी तत्व आहे ती सगळी तत्व आपलं धारण व्हावी आणि आपलं काय वाचा मनाचं एकरूपत्व होऊन आपलं साधनेत लक्ष राहावं. म्हणजे जे वेगवेगळे विचार येतात मनात ते निघून जावे आणि मारुतीची जी काय तत्व आहेत ते आपलं धारण व्हावी यासाठी. दादांच्या साताऱ्याच्या राहत्या घरी दास मारुती होता आणि दादांची जी पणजी होती त्या मारुतीशी बोलायची आणि दादा सुद्धा बालपणापासून मारुती स्तोत्र पठण करत आहे आणि असं हे सिद्ध मारुती स्तोत्र दादांनी साधनेमध्ये आपल्याला दिलं आहे आणि साधना पण सिद्ध दिली आहे. तर आपल्याला वेगळं काही सिद्ध करायची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला हे सिद्ध मारुती स्तोत्र आणि सिद्ध साधना करून जे दादांनी नियम दिले त्याप्रमाणे करून आपल्याला स्वतःचा सिद्ध व्हायचं आहे आणि आपलं जो काही प्रगती आहे ती करून घ्यायची आणि आपल्या पुढील जन्माची तरतूद करायची. तर शंकराचार्यांचे स्तोत्र सिद्धीवरती एक पुस्तक आहे. तर त्यामध्ये प्रत्येक स्तोत्र कसं सिद्ध केलं जातं म्हणजे ते किती कठीण आहे सिद्ध करणं त्याचं वर्णन दिलं आहे. परत ते स्तोत्र सिद्ध झाल्यावर त्याची दैवत जी असते ते कसं आपल्याला दर्शन देतं ते त्यामध्ये सांगितलं आहे. तर हे आपल्याला दादांनी सिद्ध करून दिलं आहे. म्हणजे संपूर्ण साधना असो आरती साधना असो सर्व गोष्टी तर आपल्याला फक्त पठण करायचं आहे आणि आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते आपण मिळवायचं. तर आता आपण ह्यामध्ये जे 15 श्लोक आहेत त्यांचा आपण अर्थ जाणून घ्यायचा आहे. पण त्यापूर्वी आपण एकदा मारुती स्तोत्राचं पठण करूया. सर्वांनी फक्त शांतपणे ऐका आणि त्यातलं जे काही लहरी धारण करता येतात त्या धारण करा. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजली सुता रामदूता प्रपंचन महाबळी प्राणदाता सकळा उद्धवे बळे सौख्यकारी दुःखहारी दुर्ग वैष्णवकायका हिरानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपन लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातन पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका तुझ्यां देवसरी वाहो आवेशे लोकरापुढे काळाग्निकाळ रुद्राग्नी देखता कांपती वळे ब्रह्मांडी माई आवळे कंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाला गुरकुटे काटिल्या बळे उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकणे नागरा टकारे पर्वता ऐसा नेटका चढपा चढ चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंदाजरी सारिका द्रोण क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आल गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोणी ब्रह्मांडा एवढा उठ जातसे तयासी तुलना कोटे मेरु मंदार लाकुटे ब्रह्मांडा भोगते वेडे वज्रपुरुषे करुषके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा त्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समपुत्र पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोणिया भूतप्रेत समंदादी रोग व्याधी समस्तै नासती दूतती चिंता आनंदे भीमदर्शने केदरा 15 श्लोकी लाभरी शोकली बरी दुर्देहो निसंदेहो संख्याचंद्र कळापुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्रं संपूर्णम्. श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुती स्तोत्रम संपूर्ण म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. तर आता ही जी ह्यामध्ये जे 15 श्लोक आहेत
त्यामध्ये मारुतीचं वर्णन केलं आहे. तर आपण एक एक श्लोक वाचून त्याचा जो काय अर्थ आहे किंवा जे गुण आहेत मारुतीचे ते आपण जाणून घेऊया आणि त्याचा आपल्याला कसा लाभ करून घेता येतो किंवा आपल्या कार्यामध्ये कसा दादांनी वापर केला आहे म्हणजे त्या गोष्टींचा किंवा कामकाजामध्ये आणि इतर गोष्टींसाठी, तर ते आपण त्याचा थोडं विवेचन करू. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आता भीमरूपी म्हणजे काय, तर तो बलवान आहे, शक्तिमान आहे. महारुद्रा म्हणजे काय, तर तो शिवाचा अवतार आहे, शंकर आहे, पूर्णत्व आहे, समाधान अवस्था आहे, लय तत्व आहे. तर असा हा भीमरूपी महारुद्रा म्हणजे बलवान पण आणि शिवतत्व पण आहे त्याच्यावर. वज्र हनुमान मारुती. आता त्याला हनुमान नाव का पडलं कोण सांगेल? तर तो जेव्हा उड्डाण करून सूर्यबिंब गिळायला गेला त्यावेळी इंद्राने वज्रास्त्र फेकून मारलं त्याला आणि ते वज्रास्त्र त्याला इकडे हनटीवर लागलं, नाममात्र उरण आहे. ते वज्रास्त्र सुद्धा एक आध्यात्मिक आहे, म्हणजे त्याचा सुद्धा एक इतिहास आहे, त्याची सुद्धा एक गोष्ट आहे. तर त्यात तो वज्रास्त्राप्रमाणे टणक आहे म्हणून त्याला वज्र हनुमान मारतो. तर वज्रास्त्राबद्दल आपण जाणून घेऊया. तर ज्यावेळी पृथ्वीवरती असुरांनी संपूर्ण उच्छाद मांडला होता आणि ते पृथ्वीला म्हणजे उच्छाद मांडत होते आणि पृथ्वीवरती सर्वांना त्रास देत होते, त्यावेळी इंद्राला सांगण्यात आलं की ह्यांना जर का थांबवायचं असेल, यांचा संहार करायचा असेल, तर जे तपस्वी ऋषी आहेत त्यांच्या हाडांनी अस्त्र बनवावं लागेल. तर त्या सांगण्याप्रमाणे इंद्र आहेत ते त्या काळात दधीची ऋषी होते. दधीची ऋषी ज्यांची तपस्या थोर होती आणि प्रखर साधना होती त्याची, त्यांच्या हाडाहाडांमध्ये शक्ती होती. तर अशा प्रकारे इंद्र दधीची ऋषींकडे गेले आणि त्यांनी ऋषींना सांगितलं की असं असं आहे, तर तुमच्या हाडांचं अस्त्र बनवावं लागेल तरच आपण या असुरांना थांबवू शकतो, नाहीतर मग ते पृथ्वीवरती हाहाकार करते. तर दधीची ऋषींची तपश्चर्या तर थोर होती आणि तपश्चर्या ती कामाचीच काय जी उपयोगी नाही पडणार इतरांसाठी, म्हणून त्यांनी विचार न करता आपल्या अस्थी आहेत त्या इंद्राकडे दिल्या, म्हणजे त्यांना त्यासाठी मरण पत्करावं लागलं आणि त्याचं अस्त्र इंद्राने बनवलं आणि असुरांचा संहार केला. तर असं हे वज्र अस्त्र आहे. तर म्हणून ह्याला एकत्र लिहिलं बघा, वज्र हनुमान मारुती अशी उपमा आहे, ती वर्णन आहे हनुमानाचं. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. आता इकडे रामदूता म्हणजे तो रामाचा सेवक आहे. यामध्ये बघा तो कसा संपूर्ण समर्पण भाव आहे, तो रामाचा सेवक आहे आणि तो रावणाला मारण्यासाठी म्हणून रामाच्या कामी आला आणि त्याच्यामुळे राम लंका जिंकू शकला आणि रावण मेला त्यामुळेच इतर जण सुखी झाले. म्हणजे इकडे सेवाभाव आपल्याला लक्षात आला आणि त्याच्या गुरूंबद्दल असलेली त्याची जे काय श्रद्धा होती ती पण आपल्याला लक्षात येते, म्हणून तो रामदूत आहे. आता एकदा जेव्हा रावणाची लंका जिंकून सगळे आलेले आणि सर्वांना भेटवस्तू द्यायच्या होत्या, तर त्यामध्ये विभीषण, लक्ष्मण सर्वांना भेटवस्तू दिल्या. पण नंतर मारुतीला काय द्यायचं, तर मारुतीला रघुवंशातला जो किमती हार असतो महत्वाचा, जो पिढ्यानपिढ्या पुढच्या जनरेशनकडे म्हणजे पुढच्या पिढ्यांकडे जातो, तो हार मारुतीला दिला. मग मारुतीने तो हार घेतला आणि स्मित हास्य केलं आणि मागे जाऊन तो हार चावून असे त्यातले एक एक मणी टाकायला लागला. इतर जण त्याला म्हणाले की अरे काय करतोय तू असं वेळा, म्हणजे काय चाललंय असं. तेव्हा तो पुढे आला आणि म्हणाला आणि त्याने आपली छाती बोलली आणि त्या छातीमध्ये त्याचे गुरु राम यांचं दर्शन दाखवलं सर्वांना. तर तो म्हणाला की ह्या भेटवस्तू मला काय करायच्या आहेत, हे भेटवस्तू देणारेच माझ्या हृदयात आहेत, तर मला भेटवस्तूची काय गरज आहे. अशा प्रकारे तो असा निष्ठावंत सेवक होता रामाचा, म्हणून रामदूता म्हटलं आहे आणि त्याचं अजून पुढे सुद्धा त्याचं वर्णन येईल. आता प्रभंजना म्हणजे काय, रामदूता प्रभंजना. तर प्रभंजनाचा अर्थ काय, तर प्रभंजना म्हणजे वादळ. म्हणजे आपण जेव्हा मारुती स्तोत्राचं पठण करतो तेव्हा तो वादळासारखा येतो आणि आपल्यात धारण होतो, म्हणजे त्याची तत्व जे ते आपल्यात धारण होतात आणि जी दूषितता असते ती पालापाचोळ्यासारखी बाहेर फेकली जाते. म्हणजे जे दोष असतात, जी शरीरात दूषितता, विचार, विकार असतात वाईट, ते सगळे बाहेर फेकले जातात आणि फक्त गुरुशक्ती, कारण मारुती हा ओंकार स्वरूप आहे, तर फक्त ओंकार तत्व त्याचं जे ओंकार तत्व ते आपल्यात धारण होतं आणि त्या ओंकार तत्वभोवती असलेली बाणगुळं सुद्धा ती बाहेर फेकली जातात, म्हणून त्याला प्रभंजना म्हटलं आहे. आता
आता महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. आता महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. आपण जेव्हा कामकाजाला आलेलो तेव्हा आपल्यात प्राणच नव्हते. तर मारुती जो आहे तो आपल्याला प्राण देणारा, म्हणजे इकडे प्राणदाता म्हणजे आपले जे प्राणकोश आहेत त्यांचे तो दूषितता काढून त्यांना प्राण देणारा आहे. म्हणून तो महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे म्हणजे तो आपल्या पंचप्राणकोशांना चैतन्य देऊन आपल्याला आपलं जे काही कर्तव्य आहे, जी सेवा आहे किंवा आपल्याला जे कर्तव्य करायचं इतरांसाठी किंवा कुटुंबासाठी, तर त्यासाठी तो आपल्याला बळ देणार आहे. म्हणून महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळ. सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. म्हणजे दुःख हरणारा आणि सुख देणारा असा हा मारुती आहे. धूर्त वैष्णव गायका. आता वैष्णव म्हणजे काय, तर तो विष्णू भक्त आहे आणि गायका म्हणजे तो गायक आहे. म्हणजे मारुतीने त्याच्या काळामध्ये संगीताचं सुद्धा ज्ञान घेतलंय त्या काळात, म्हणून तो धूर्त वैष्णव गायक आहे. आता इकडे आपण धूर्ताचा अर्थ कसं घेऊ, धूर्त म्हणजे लबाड पण म्हणतो, दोन्ही अर्थ येतात, चतुर आणि लबाड पण. पण इकडे याचा आपण चतुर अर्थ घेतला तर मारुतीला ज्यावेळी लंकेमध्ये त्याच्या शेपटीला आग लावली, ती पेटवून घेतली, पण नंतर तो संपूर्ण लंकेवर उड्डाण करत राहिला आणि संपूर्ण लंका पेटवून टाकली. तर असा हा चतुर आहे. तर हे गुणधर्म सर्व आपलं धारण होतं. आता पुढे दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. तो दिनांचा नाथ आहे आणि इकडे हरिरूपा म्हणजे विष्णू नाही, तर तो लहरी स्वरूप आहे, म्हणजे तो प्रकाश आहे. म्हणजे बघा इकडे प्रकाश तत्व आहे त्याच्यात. आपण मगाशी जे म्हणालो की सगळी तत्व आपल्याला धारण करायचे, तर तो प्रकाश तत्व आहे त्याच्यात. सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आता इकडे पाताल देवता हंता म्हणजे काय, तर आपले जे पंचप्राणकोश आहेत त्यातला जो सर्वात महत्वाचा कोश आहे अन्नमय कोश, याला पाताल देवता हंता म्हणतात. म्हणजे अन्नमय कोशाची असुरत्व आहे, जे काही दूषित आहे ती दूषितता तो काढून टाकतो आणि त्या अन्नमय कोशाचा विकास करतो. आता बघा इकडे अन्नमय कोशाचा विकास पण करतो आणि वरती प्राणदाता. प्राणदाता म्हणजे सर्व पंचप्राणकोशांना चैतन्य देतो आणि ह्यामुळे अन्नमय कोश विकसित झाला आणि सर्व कोशांना ज्यावेळी चैतन्य मिळतं त्यावेळी आपला आनंदमय कोश आहे तो विकसित होतो. म्हणून पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. आणि आनंदमय कोशाचा जो कलर आहे, रंग आहे केशरी, तो त्याच्या मस्तकावर आहे, म्हणून भव्य सिंदूर लेपना. आता लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. आता इकडे पुरातना म्हणजे काय, तर तो पूर्वीपासून आहे. म्हणजे नवनारायणानेच नवनाथांचा जन्म घेतला आणि पुरातना दुसरा अर्थ म्हणजे तो चिरंजीवी आहे, आधीपासून आहे. म्हणजे ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून तो पुढे चिरंजीवी आहे, म्हणून पुरातना. प्राणनाथा म्हणजे पंचप्राणांना चैतन्य देणार. जगन्नाथा म्हणजे जगाचा उद्धार करणार. आता इकडे लोकनाथाचा अर्थ काय घेतला या ठिकाणी, कोण सांगू शकतं का याबद्दल? तर लोकनाथा म्हणजे आपण जे मुलाखतीत म्हणतो सप्तलोक, सप्तलोक, त्या सप्तलोकांचा उद्धार करणार आहे तो. म्हणजे त्या लोकात सुद्धा त्याचं प्रभुत्व आहे, तिकडे सुद्धा त्याचं कार्य आहे, म्हणून लोकनाथा. पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषिका. पुण्यवंता म्हणजे काय, तो सेवक आहे. तो रावणाला मारण्यासाठी रामाच्या कामी आला, त्यामुळे इतर एजंट सुखी झाले, म्हणून तो पुण्य, त्याला पुण्य मिळाला, म्हणून तो पुण्यवंता. आणि पुण्यशीळा. पावना परितोषिका. आता परितोषिका म्हणजे काय, तर आनंद देणारा, म्हणजे आनंदमय कोशाचा विकास करून देणारा. आता इकडे आपण पाहिलं पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषिका. तर आपण जेव्हा इतर जणांची सेवा करतो आणि पुण्य गमवतो तेव्हा आपल्याला एक आतून आनंद मिळतो, म्हणजेच आपला आनंदमय कोश विकसित होतो. साधा अर्थ आहे, म्हणून परितोषिका. पुढे ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. आता ध्वजांगे म्हणजे आता हे महाभारतातलं वर्णन आहे त्याचं. महाभारतामध्ये ज्यावेळी कृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता, परंतु त्या रथावर मारुती सुद्धा ध्वज स्वरूपात होता, ध्वजामध्ये स्थित होता आणि त्यामुळे अर्जुनाला कोणी जास्त म्हणजे संवाद करू शकला नाही अर्जुनाचा. अर्जुनाला युद्ध एकदम सहजपणे जिंकता आलं, म्हणून ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. तर पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. म्हणजे काळाग्नी काळ रुद्राग्नी म्हणजे काय, तर जगात जेव्हा प्रलय येतो आणि मानवाचा नाश होतो, अशा घटना बऱ्याचदा घडतात. म्हणजे असुरी शक्तींचा जेव्हा उच्छाद मांडतात त्यावेळी फक्त ह्या देखता कापती भय, म्हणजे
फक्त मारुतीच्या स्मरणाने त्या काळाग्नी काळ रुद्राग्नी कापतात, म्हणजे घाबरतात त्याला. म्हणजे आपण सुद्धा जेव्हा मारुती स्तोत्र म्हणून बाहेर जातो किंवा सकाळच्या साधनेत करतो, ते सुद्धा आपल्या भोवती मारुती स्तोत्राचं वलय असतं. त्यामुळे इतर जे त्या बाहेरच्या जगात दूषित आहे, निगेटिव्ह पॉवर आहे, त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही, कारण आपलं प्रोटेक्शन होत असतं त्या. म्हणून हे मारुती स्तोत्राचं फार महत्वाचं आहे. ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंत पंगते, नेत्रांनी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे. ज्वाळा, ज्वाळा म्हणजे इकडे तेज तत्व आहे त्याच्यात, हे सांगितलं. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरे. आता ही पुच्छ म्हणजे अर्धी मात्रा आहे, आणि ती जेव्हा सिद्ध होईल तेव्हा आपला आनंद कोश विकसित होईल. आता ह्यामध्ये बघा मारुतीचं चित्र दिसतंय सर्वांना. त्याच्यात ओंकार स्वरूप आहे तो मारुती, आणि त्याची जी शेपूट आहे ती अर्धी मात्रा आहे त्या ठिकाणी. तर जेव्हा ती अर्धी मात्रा सिद्ध होईल तेव्हा आपल्या आनंदमय कोशाचा विकास होतो. आता ती अर्धी मात्रा सिद्ध होते म्हणजे काय, तर आपण जेव्हा नियमित साधना करतो, मारुती स्तोत्र म्हणतो किंवा आपण वर्षानुवर्षे म्हणतो, त्यामुळे आपल्या आनंदमय सर्व कोशांचा विकास होतो आणि त्यांना चैतन्य मिळते. आणि अशी जेव्हा आपली साधना प्रखर होत जाते त्यावेळी आपल्याला ह्या अर्धी जी मात्रा आहे त्याची जाणीव होते आपल्या सूक्ष्म देहाला. आणि ही जी सूक्ष्म देहाला जी जाणीव होते ती म्हणजेच आपल्या आनंदमय कोशाचा विकास होणे. आपण इतर जनांसाठी कामं करायला, म्हणजे त्याची सेवा करायला सुरुवात करतो या मार्गाद्वारे. म्हणून ते पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरे. आता सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. आता सुवर्ण कटिका सोटी याची एक गोष्ट आहे. तर मारुती जेव्हा जन्मला, तो जन्मताच त्याचा सोन्याचा लंगोट होता. तर तो जन्मला तेव्हा तो पहाटेच्या वेळी जन्मलेला, आणि त्याला भूक लागली प्रचंड. तर त्यांनी प्रथम सूर्य बघितला, आणि तो सूर्य गिळण्यासाठी गेला, सूर्यप्रतिबिंब गिळण्यासाठी. त्यांनी उड्डाण केलं, आणि त्यावेळी सगळीकडे त्यांनी सूर्य गिळला, सूर्यबिंब गिळलं. त्यामुळे मग सगळीकडे सगळे नाराज झाले, आणि त्यांनी जे त्यावेळीचे देवदेवता होते त्यांनी त्याला शाप दिला की तुझ्या ज्या विद्या सगळ्या जन्मजात त्या तुला आठवणार नाही, तुला याचा विसर पडेल. तर मारुती हा पवनपुत्र ना, म्हणजे वायुपुत्र. माझ्या मुलाला असं करतायत म्हणून वायुदेवता नाराज झाले, आणि त्यांनी वायू रोखला तर सर्वांच्या कंठाशी प्राण आले. म्हणजे प्राणवायूच काय ना, कुठे प्राण आले. मग त्यांची याचना केली तेव्हा मारुतीला उशाप दिला की तू असाच काही काळाने तुझं जे सुवर्ण लंगोट आहे, सोन्याचं लंगोट आहे, ते जो तुला ओळखेल, म्हणजे तुझं सोन्याचं लंगोट आहे जो ओळखेल तो तुझा गुरु असेल, तो तुला योग्य वेळी मिळेल. तर असेच लक्ष्मण आणि राम जेव्हा सीतेला शोधत होते, वनात फिरत होते, त्यावेळी मारुती त्यांची भेट झाली, आणि रामाने ओळखलंय तुझं सोन्याचं लंगोट आहे. तेव्हा मारुतीला त्यांच्या गुरूंची म्हणजे रामाची भेट झाली, आणि त्याला त्याचं जे ज्ञान होतं जन्मजात तो सिद्ध होता ना, त्याचं ज्ञानाची त्याला जाणीव झाली. म्हणून सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा. आणि ह्याचा आपल्या ह्याच्यात जर का आपण म्हणायला गेलो म्हणजे तर ही स्थित्यंतर अवस्था आहे. म्हणजे त्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं ना, म्हणजे स्थित्यंतर होतं. तर आपल्याला साधनेमध्ये किंवा हे मारुती स्तोत्र पठण करून आपलं सुद्धा स्थित्यंतर करायचं. म्हणून सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा असं वर्णन केलं. थकारे पर्वता ऐसा नेट का सड पातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल ते परी. आता महाविद्युल ते परी म्हणजे तेज तत्व आहे. सगळी तत्व एक आहे त्याच्यात, ते आपल्याला दिसतंय तेवढं. हे वर्णन आहे फक्त मारुतीचं. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. आता उड्डाणे करतो म्हणजे तो वायू, जिकडे वायू तत्व पण आपल्याला लक्षात येत आहे. मंद्रातली सारिका द्रोणून क्रोधे उत्पातीला बळ, आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. म्हणजे मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, म्हणजे मनाची जी गती आहे त्यापेक्षा तो गतिमान आहे. म्हणजे आपण विचार करतो की मी सूर्यावर गेलो, विचार करून आपण पोचतो, पण त्याहीपेक्षा तो गतिमान आहे, त्याआधी तो पोचलेला असतो. म्हणून तो मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. ही सिद्धी आहे मारुतीची. नाथ परंपरेमध्ये सिद्धी असते, तर तो सिद्ध आहे. तो केवढाही मोठा होऊ शकतो त्याच्या सिद्धीने, आणि सूक्ष्म सुद्धा होऊ शकतो. तर हे वर्णन आहे त्याचं.
तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे, म्हणजे त्याची तुलना केली आहे. जो मेरू पर्वत आहे, हिमालयात जो आहे जातो आणि सर्वात उंच पर्वत म्हटला जातो, तर त्याहीपेक्षा तो मोठा होऊ शकतो. म्हणून अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे, असं वर्णन केलं. ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके. आता या ठिकाणी वज्रपुच्छ म्हणजे आपण मगाशी जे चित्रात बघितलं अर्धी मात्रा त्याची शेपूट आहे, ती ओंकाराची अर्धी मात्रा आहे आणि तो ओंकार आहे. आणि ओंकार हा अव्यक्त आणि तो ब्रह्मांडाचं स्वरूप आहे, म्हणजे ब्रह्मांडात ओंकार आहे. पण त्याचाच वर्णन इकडे त्याच्या पुच्छाचं आणि ओंकाराचं असं वर्णन ते म्हणून इकडे ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुच्छे करू शके. तयासी तुलना त्याची ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, म्हणजे तो उड्डाण करून गेला सूर्यबिंब गिळायला, तेव्हा त्याचं वर्णन आहे काय. ग्रास आरक्त देखिले डोळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. आता इकडे एक आध्यात्मिक आहे शून्य मंडळा, भेदिले शून्य मंडळा आपण म्हणतो. तर त्यात कसं आहे, जे योगी असतात म्हणजे मारुती पण योगीच होत आहे, तर त्यांना त्यांच्या गुरुच्या आशीर्वादाने जेव्हा त्यांची कुंडलिनी जागृत होते, तेव्हा ती कुंडलिनी असते इकडे मूलाधार चक्र, आणि ती कुंडलिनी अशी सगळी चक्र करून ज्यावेळी आनंदमय कोशात वरच्या चक्रात येते, त्या अवस्थेला भेदिले शून्य मंडळ असं म्हटलं. आणि ते फक्त सिद्ध पुरुषांनाच होतं, जे तपस्वी असतात त्याचा उल्लेख इकडे भेदिले शून्य मंडळ असा केला. आता पुढे सगळी वर्णनच आहे पुढच्या श्लोकामध्ये. धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्र. आता इकडे दिलं आहे हे मारुती स्तोत्राच्या पठणाने तुमच्याकडे घरामध्ये धनधान्य पशुधन राखलं जाईल. परत पुत्र पौत्र म्हणजे संतती सुद्धा चांगली होईल, बलवान होईल, परत विद्यावान पण होईल, म्हणून पुत्र पौत्र समग्र ही. पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या. आता रूप म्हणजे काय, तर त्याच्याकडे तेजी तत्व आहे, सगळी तत्व आहे. त्यामुळे ती तत्व जर का आपण पठण करून आपलं धारण केली तर आपल्याला पण एक प्रकारचं रूप येईल, असं वर्णन केलं आहे. आता रूपानंतर विद्यादी, पावती रूप विद्यादी. आता ह्या ठिकाणी बऱ्याचदा पालक येतात. आता विद्येचा आपल्याला कसा फायदा होतो मारुती स्तोत्राचा त्याचा आपण बघू. तर ज्यावेळी बरेचसे पालक कामकाजात येतात की आमचा मुलगा अभ्यास करत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही, आउटलाईनला गेला आहे किंवा व्यसनाच्या आहारी गेला आहे किंवा अभ्यासातून परावृत्त झाला असं आहे, तर त्याला बऱ्याचशा काही सेवा दिल्या जातात तिकडनं वेगवेगळ्या. जसं सेवक माध्यमाला इकडे जाणवेल गुरूंच्या आशीर्वादात ती सेवा दिली जाते. त्यापैकी मारुती स्तोत्र ही एक सेवा आहे. म्हणजे आता आपण वरती जे बघितलं प्रभंजना म्हणजे वादळासारखा येतो आणि तो धारण होतो त्याची तत्व. म्हणजे काय होतं, तर जेव्हा ते पालक जो विद्यार्थी आहे तो मारुती स्तोत्र पठण करतो त्यावेळी त्याच्यात त्याची ती तत्व सगळी तत्व धारण होतात. आणि जो जेव्हा ते धारण होतं वादळासारखं, तेव्हा जो पालापाचोळा आहे म्हणजे ते विकार विचार असतात, वाईट विचार असतात, व्यसन असतात, ती सगळी पालापाचोळ्यासारखी बाहेर फेकली जातात आणि त्या मुलाला विद्यार्थ्यांमध्ये फायदा होतो. तर असं हे विद्येचं दैवत आहे. आपण गणपतीच विद्येचं दैवत असं म्हणतो, पण मारुती सुद्धा एक विद्येचं दैवत आहे. म्हणून पावती रूप विद्यार्थी स्तोत्र पाठे करून या. आणि आपण आता सेवेत द्यायला पाहिजे असं काही नाही, तर लहान मुलं जे येतात ज्ञानसेवेला त्यांना तर ती त्यांच्या साधनेतच आहे, त्यामुळे नियमित पठण केलं तरी काही हरकत नाही, कारण तो साधनेचाच भाग आहे. भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समजतेही. आता भूत प्रेत रोग व्याधी सगळ्या बाधा आहेत वेगवेगळ्या, तर ह्या बाधा ह्या पट्ट्याने सर्व दूर होतात आणि आपण सुखी होतो. नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने. म्हणजे बाधा वगैरे सगळ्या गेल्या, आता आपल्याला चिंताच नाही. आता हे जे 15 श्लोक दिले आहेत मारुतीचे, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरे दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुणे. आता हे जे 15 श्लोक रामदास स्वामींनी लिहिले तर आता आपण याचा अर्थ बघितला. जेव्हा आपण हे आत्मीयतेने म्हणू तेव्हाच हा जो अर्थ आहे याचा, हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरे, तेव्हा आपल्याला याचा लाभ होईल. आणि ते सगळे गुणधर्म आहेत, जी सगळी तत्व ते आपलं धारण होते. दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्र कळा गुण, म्हणजे जे गुण आहेत ते आपल्याला धारण होते. आता रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती. इति श्री रामदास कृतम
संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्ण. आता ह्यामध्ये आपण बघितलं मारुती स्तोत्राचा कसा फायदा आहे. आता आपण जो कामकाजामध्ये, आता बऱ्याच जणांना माहिती पण नसेल, परंतु आपण कामकाजामध्ये जे साहित्य पुरवतो बरंचसं, म्हणजे गर्भवती महिलांसाठी बालकावर संस्कार करतो, किंवा मग कोणाला बाधा झाली असेल तर काही साहित्य पुरवतो, किंवा मग बालकाचं विद्याविद्याचं नाव, म्हणजे जे जे साहित्य पुरवलं जातं, म्हणजे वास्तुसंदर्भात सुद्धा काही असेल तर त्यासाठी सुद्धा, म्हणजे विद्याविद्यार्जन गर्भवती महिलांसाठी परत वास्तुसंबंध जे काही साहित्य दिले जातं तर ते इकडे देण्यापूर्वी त्यावरती मारुती स्तोत्राने अभिमंत्रित केलं जातं. ते म्हणजे ही जी सगळी तत्त्व त्यात धारण करून दिली जातात आणि मग ते साहित्य पुरवलं त्याचा लाभ त्या भक्ताला होतो आणि त्याचं दुःख निवारण होतं. आणि शिवाय मारुती ही नाथांची दैवत आहे. आणि आपण बघितलं असेल की आरती साधनेमध्ये दादांनी नाथांच्या सिद्धांत पद्धती अंतर्भूत केल्या आणि मारुती हीच नाथांची दैवत आहे. म्हणजे यासाठीच आपण सुरुवातीला मारुती स्तोत्र घेतलं आणि म्हणजे आरती साधनेमध्ये सुद्धा मग मारुतीचा अंतर्भाव आहे, त्यात अंतर्भूत आहे. तर अशा प्रकारे कामकाजात सुद्धा उपयोग होतो त्याचा. आता ओंकार स्वरूप मारुतीचा होतो. आता हा फोटो आहे. चाचानी ज्यावेळी 15 वर्षापूर्वी, साधारण 14 ते 15 वर्षापूर्वी चाचानी सेवक कसा असावा यावर एक संमेलन घेतलेलं इकडे या केंद्रातच कार्यक्रम. तेव्हा त्यावेळी श्रीपाद फडके, ते श्रीपाद फडके त्यावेळी होते आणि ते आर्टिस्ट आहेत. तर ते जी सेवक व्यवस्था, सेवक कसा असावा चाचा सांगत होते. त्यांच्या मनात विचार आहे की आपण आता सेवक कसा असावा. म्हणजे त्यांनी जे मला काल सांगितलं त्याबद्दल तुम्हाला सांगतो. तर ते त्यांनी विचार केला की सेवक कसा असावा, तर काय, तर राम आणि हनुमान अशा प्रकारे. तर त्यांनी ते स्केच काढलं अशा प्रकारे. हे जे दिसतंय ते आपल्याला मारुती, जो मारुतीचा समर्पण भाव आहे आणि तो ओंकार स्वरूप आहे मारुती, त्याची अर्धी मात्रा सुद्धा दिसते त्यामध्ये ओंकाराची. तर ते स्केच त्यांनी काढलं आणि नंतर चाचांना दाखवलं, ओंकार चाचांना. ओंकार चाचांना ते आवडलं. ते म्हणाले की याची मोठी कॉपी काढून आण आणि त्याप्रमाणे त्यांनी मग घरी जाऊन परत तसंच स्केच काढलं आणि ते एनलार्ज करून आणलं आणि त्यावर चाचांनी फार मोठी मुलाखत घेतली. तर अशा प्रकारे म्हणजे हे स्केच आपल्याला तसं मिळालं आहे. आणि काल मी जेव्हा त्यांना फोन केला, श्रीपाद फडके, त्यांचा भाचा आलेला आहे. आता विषय दिला तर आपल्याला फोटो, म्हणजे 2 दिवसापूर्वी माझ्या मनात विचार आलेला की तो फोटो आपल्याला मिळाला तर बरं. तर त्यांचा भाचा दिसला आलेला का तपेल केला. तर त्याला मी विचारलं की तू काय सध्या आहेत काय ते. ते म्हणाले हो ते पार्ल्यात आहेत. त्यांनी मला त्यांचा नंबर दिला आणि मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणाले आता तुम्ही असं तो स्केच काढलेलं त्यावेळी, तर त्याबद्दल थोडी मला माहिती द्या, कसं काढलं तुम्ही ते. आणि ते उद्या मुलाखत आहे तर त्यामध्ये मला दाखवता येईल. त्याप्रमाणे त्यांनी पण मला म्हटलं अरे हे स्केच आहेत ना सगळे खराब होणार होते, म्हणून मी हे स्केच आजच काढायला घेणार होतो आणि त्याचे फोटो काढून ठेवणार होते. तेवढ्या तुझा फोन आला. म्हणजे हे स्केच इकडे आज येणार होतं असं, अशी या स्केचची महती आहे. तर हे झालं आपलं. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज